नमस्कार, मी आपल्या सर्वांचा लाडका भैया पाटील हेंद्रे. तर आज आपण अशा व्यक्तिमत्वाकडे आलो आहोत, की ज्यांनी गरिबीला आपली कमजोरी न समजता त्या गरिबीचा वरती मात करून एक पी-एस-आयची पोस्ट मिळवली आहे. तर पी-एस-आयची पोस्ट त्यांनी कशी मिळवली व त्यासाठी त्यांचा काय-काय संघर्ष होता हे आपण जाणून घेणार आहोत. तर आज आलो आहोत आपण यांच्याकडं. तर नमस्कार. नमस्कार भाऊ. आपला सुरुवातीला परिचय द्या. परिचय. माझं नाव पांडुरंग वाघोजी खुपसे, राहणारा हनुमान नगर, आखडा बहापूर. मी मूळचा कुंभारवाडीचा आहे. माझे वडील लहानपणीच मी 4थी-5वीला असताना म्हणजे ते मयत झालेत. तेव्हापासून माझ्या आईनं आणि माझ्या भावानं मला शिकवलंय. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद आखडा बहापूर येथे झालंय. माध्यमिक शिक्षण आपलं राजर्षी शाहू विद्यालयावर झालं आणि कॉलेजला 12वी पर्यंत तिथेच शिकलो. नंतर नांदेडला शिक्षण झालं माझं डिग्रीपर्यंत. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेची चाहूल लागली ज्यावेळेस मी नांदेडला गेलो त्यावेळेस. तेव्हापासून मनात जिद्द पेटली की आपण स्पर्धा परीक्षेकडे व्हावं आणि स्पर्धेचा अभ्यास करून कुठल्या जॉबला लागावं म्हणून. तिथूनच माझं एक जीवनाला वळण लागलं ज्यावेळेस मी नांदेडला गेलो त्यावेळेस. आणि तिथून मी अभ्यासाला सुरुवात केली आणि तेव्हा मी पोलीसपदी मी निवड झालो त्यावेळेस. आणि त्यानंतर जिद्द अशी होती घरच्याची, माझ्या आईचं, माझ्या वडिलांचं पहिलं स्वप्न होतं. माझी आई सांगत होती की तुला अधिकारी बघायचं, तुझ्या बाबाचं स्वप्न होतं म्हणून. तर त्या दिशेने मी प्रवास सुरू केला. आणि त्यानंतर ज्या 2021ला मी 21-22च्या परीक्षेमध्ये पी-एस-आयच्या परीक्षेला बसलो होतो. त्यावेळेस मला फायनल मेरिटमध्ये 1.5 मार्काने मी राहिलो होतो, कटलो होतो त्या 1.5 मार्काला. आता 2021-22च्या ॲडमध्येच मी पी-एस-आय झालो असतो. पण तेव्हा तर तुम्ही सांगितलात की माध्यमिक शिक्षण तुमचं राजश्री शाहू मध्ये झालं. तर कशामुळे जावं वाटलं नांदेडला? नांदेडला ते माझ्या मामाची इच्छा होती, डाके मामा म्हणून. त्यांनी मला खूप सपोर्ट केला की माझा मुलगा शिकावा म्हणून. त्यामुळं आणि त्या अधिकारी व्हावं त्यांचं स्वप्न होतं. मग माझ्या आईनं मला तसं सांगत गेली. माझ्या भावानं मला तसं शिकवत गेलं, मार्ग दाखवला. गावातून नांदेडहून पुण्यापर्यंत मला शिक्षणाचं त्यांनी वाटचाल दाखवली. आणि तिथं जाऊन मी पुढं ज्यावेळेस मी 2021-22ला फॉर्म भरला त्यावेळेस कटलो नाही. आणखीन जिद्दीनं मी परत तयारी सुरू केली. आणि आता 2023च्या ॲडमध्ये मी प्री बी पास झालो. चांगले मार्क घेतले प्रीला. मेन्सला बी खूप चांगली लीड होती. मग 2023च्या ॲडला परत मी पुन्हा नव्यानं तयारी केली. प्रीमध्ये चांगले गुण मिळवले, मेन्समध्ये पण चांगले गुण मिळवले आणि ग्राउंड आता झालं माझं म्हणजे एक 8-10 दिवस झाले असेल. त्यामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून मी पास झालो. आणि आई-वडिलांच्या तर आपल्याला एमपीएससीचा पेपर कशा पद्धतीचा असतो हे आम्हाला थोडक्यात सांगा. एमपीएससीचा पीएससीच्या पेपरला 3 टप्पे असतात. पहिले प्री परीक्षा असते, पूर्व परीक्षा ती 100 गुणांची असते. ती क्वालिफाईंग एक्झाम असते. ते फायनल मेरिटमध्ये काउंट होत नाही. आणि त्यानंतर मेन्स परीक्षा असते. 300 गुणांची होती मेन्स परीक्षा. त्याच्यामध्ये आम्हाला सर्व कायदे होते, राज्यघटना वगैरे होते, फॉरेन्सिक सायन्स वगैरे असे 5-6 विषय होते, मानवी हक्क वगैरे सर्व. आणि मेन्स परीक्षा झाल्याच्या नंतर शेवटी ग्राउंड असते, म्हणजे फिजिकल टेस्ट असते 100 गुणांची. अशा प्रकारचं असते. त्याच्यामध्ये ग्राउंडच्या टेस्टमध्ये गोळा फेक वगैरे, लांब उडी, पुलअप्स वगैरे आणि 800 मीटर रनिंग असते. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळाले होते? पूर्व परीक्षेमध्ये मला 50 मार्क मिळाले होते 100 पैकी. आणि फायनल मेरिटला म्हणजे याच्या मेन्सच्या परीक्षेमध्ये 300 पैकी मला 265 मार्क होते. मुख्य परीक्षेला तुम्हाला 300 पैकी 265 मार्क 265 मार्क होते. आणि मुलाखत किती मार्कची असते? नाही, याच्यामध्ये मुलाखत नसते डायरेक्ट. नाही, मग आपण मुख्य परीक्षा जेव्हा देतो तेव्हा आपली मुलाखतसाठी निवड होत असते. तेव्हा आपल्याला मुलाखतमध्ये किती मार्क्स पडले? नाही, आम्हाला मुलाखतीला नव्हते इकडे. आम्ही डिपार्टमेंट मधून होतो, म्हणजे विभागीय परीक्षामधून. नाही तर फक्त ग्राउंड आणि डायरेक्ट डॉक्युमेंट चेकिंग झाले आमचे. बरं. तर आपण डायरेक्ट पीएसआय झालात का पीएसआय होण्याच्या अगोदर आपल्याला कोणता जॉब लागलेला होता? पीएसआयच्या अगोदर मी पोलीस म्हणून माझी निवड झालेली होती पुण्यामध्ये. तर मग तिथून जॉब करत करत मी तयारी केली होती. बरं. पुण्यामध्ये कोणते पोलीस म्हणून आपण कार्यरत होतात? मी पुण्यात रामटेकडीला SRPF ग्रुप 2 मध्ये SRPF म्हणून कार्यरत होतो. आपली SRPF म्हणून निवड केव्हा झाली होती? माझी SRPFला निवड 2016-17च्या आसपास 16-17 झाली होती. तर आपण SRP झाल्याच्या नंतरही न थांबता तुम्हाला पुढे पीएसआय व्हायचं स्वप्न होतं तुमचं आणि तुम्ही ते स्वतः उतरवलं. SRP झाल्याच्या नंतर एक आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी असताना पीएसआयच का व्हावं वाटलं? माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की अधिकारी म्हणून मला बघायचं, त्यात उतरवलं. परीक्षेसाठी तयारी करत असताना
कोणते कोचिंग क्लासेस वगैरे लावले होते का? नाही, क्लासेस वगैरे लावले नव्हते, कारण मी 2021-22च्या ॲडमध्ये ज्यावेळेस नापास झालो होतो, म्हणतात ना हं. अपयशच म्हणजे यशाची पहिली पायरी पहिली आहे. पायरी असते आणि त्या अपयशालाच मी एवढं शिकून गेलं मला अपयश, की एवढा मला म्हणजे भरोसा आला माझ्या स्वतःवर, आत्मविश्वास आला, की याच्या पुढची कुठलीच परीक्षा हं. मी नापास होऊ शकणार नाही. कशाचा अभ्यास केला होता? आपल्या अभ्यासामध्ये आपलं प्रीचा जे अभ्यास होता त्याच्यामध्ये सर्व आपले जी-एसचे विषय असतात. हं. इतिहास, भूगोल वगैरे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, हं. चालू घडामोडी वगैरे, राष्ट्रसंबंध, मराठी असते, इंग्लिश असते आणि मेन्सला सर्व कायदे होते. आय-पी-सी, सी-आर-पी-सी, एव्हिडन्स वगैरे, हं. राज्यघटना असते हं. आणि फॉरेन्सिक सायन्स, मानवी हक्क वगैरे असे 4-5 विषय मेन्सला असतात. बरं. हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर तुम्ही आज शिकलात, संघटित झालात आणि आज तुमचा संघर्ष सुरू आहे. तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काय वाटतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर काय उपकार आहेत आणि किती खोलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण आहोत, असं तुमची भावना आहे का? खरी गोष्ट आहे. काहून बाबासाहेब नसते तर आज जे मी इथं आलो, हं. तर कदाचित मी इथं नसतो. कुठेतरी हं. म्हणजे फार कुठं डोंगरदऱ्यामध्ये वसलेला असतो. कुठेतरी म्हणजे फार या समाजापासून कुठेतरी दूर असतो. काहून आम्ही पूर्वापासून असं डोंगरदऱ्यामध्ये म्हणजे जंगलामध्ये राहणारे आम्ही माणसं आहे, खेड्यापाड्यानं राहणारे, पाड्यामध्ये राहणारे. तर त्यांच्या कृपेने मी या प्रवाहात समाजामध्ये येऊ शकलो. शिक्षणाची मला संधी मिळाली त्यांच्यामुळे. त्यांचे उपकार म्हणजे म्हणजे असं शब्दात मला सांगता येणार नाही, काहून त्यांचं योगदान माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी आहे, संपूर्ण समाजासाठी आहे. त्यांच्यामुळे आज जे आहे आम्हाला प्रत्येक गोष्टीचा जे हक्क मिळाले तर ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे मिळालेत.